तेच झालं तुम्ही बघू शकता मी कढई तापायला ठेवली बघा. आज वेगळं काय तर दाखवू नका. लसूण ठेचून घेतलाय. हे बघा असं ते बेसन थोडंसं काढून घेतलंय. हे बघा लाल तिखट लागणार साहित्य. हे माहिती आहे का तुम्हाला काय आहे? शेपूची भाजी थोडा आंबट चुका पण टाकलाय. मी याच्यात थोडी मुगाची डाळ टाकली. हे शिजून घेतलं बारीक स्वच्छ धुवून घेतली पाण्याने. याला मस्त हटलंय बघा. असं हटून घ्यायचं बरं का. टोमॅटो पण टाकायचा थोडा कांदा टाकायचा खूप सुंदर लागतं. तुम्हाला हा वेगळ्या पद्धतीचा गरगटा दाखवते शेपूच्या भाजीचा. खूप सुंदर बघा. आता तेल टाकत आहे. तुम्ही बघू शकता गरगटाला एवढं तेल लागत नाही. आज तुम्हाला वेगळं काय तर दाखवते बघा. तुम्ही बघू शकता थोडी मोहरी टाकायची. चांगली तडतड होऊ द्यायची. पालक भाज्याला पण जास्त नाही टाकायची बरं का. दाताखाली येते मग. मोहरी थोडीच टाकायची बघा. एकदम थोडी टाकली नॉर्मल. आता तुम्ही बघू शकता मी आता लसूण टाकणार आहे. ठेचून टाकलं लसूण. तुम्हाला हे अजून तुम्हाला हे दाखवते मी. तिखट पण टाकायचं. हे बघा लसूण जास्त जळू द्यायचा नाही आपल्याला. चवीपुरतं मला जेवढं लागतं तेवढं टाका तुम्ही तिखट. पण आम्हाला हळद अजून तांबडं तिखट. हे लाल तिखटातच खूप छान लागतं बघा. चांगलं मस्त बघा. त्यातच चवीपुरतं करा. जळावं नाही म्हणून मीठ टाकते बघा. मीठ टाकलंय बरं का चवीपुरतं. मी शिजताना पण टाकलं होतं बरं का. हे हटून घेतलंय बरं का. जास्त काळा नाही द्यायचं. बघू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला उकळी येऊ द्यायची. आणि तुम्ही बघू शकता हे काही बेसन त्यात एकत्र करायचा. थोडा शेंगदाण्याचं कूट पण टाका. थोडा टाकायचं लय नाही टाकायचं. तुम्हाला दाखवते. तुम्ही भाताबरोबर भाकरी चुरून इतकं सुंदर झालाय ना हा शेपूचा गरगटा. बघा तुम्ही कसा झालाय शेपूचा गरगट्टा. हे बघा तुम्ही बघू शकता. शिजू द्या जरा. उकळी येऊ द्या. उकळी आली की झालं. 10 मिनिटं लय झाले. कुकरला 2 शिट्टी शिजून घ्यायचं बघा मुगाची डाळ टाकून. बघू शकताय कसं शिजतंय बघा. कसं उकळतंय. आता तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते बरं का. तुम्ही बघू शकता कसा शेपूचा गरगट्टा झालाय. तुम्ही हे करून बघा बरं का. तुम्हाला हे रेसिपी माझी आवडेल. तुम्ही करून बघा. इतकी सुंदर लागते नाही टेस्ट. भाताबरोबर तो खूप सुंदर लागतं बघा. तुम्हाला माझी रेसिपी शेपूच्या भाजीचा गरगट्टा आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद देशील. आमेन.